नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. दिवाळीची सुरुवात ही वसुबारसेने होते आणि दुसरा दिवस येतो तो म्हणजे धनतेरसचा, ज्याला काही ठिकाणी धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं. धनत्रयोदशी दिवशी प्रदोषसुद्धा असतो. या दिवशी आपल्याला यमदीप दान करायचं असतं. धनतेरस म्हटलं तर महिलांच्या मनात येतं ती म्हणजे खरेदी. आपण हे आणायचं, ते आणायचं. पण ज्या वस्तू आपल्याकडे नाही आहेत त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत. ज्या वस्तू गरजेच्या आहेत आणि ज्या वस्तू मनाला आनंद देणार आहेत त्याच वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर यावर्षी धनतेरस 29 ऑक्टोबरला आहे. वार मंगळवार आहे. धनतेरस दिवशी प्रदोष आला आहे. जेव्हा मंगळवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला भौमप्रदोष असं म्हटलं जातं आणि या दिवशी भगवान शंकराची अर्धनारीनटेश्वर या स्वरूपात पूजा केली जाते. आता या धनतेरस दिवशी सोनं खरेदी करणं, गुंजभर तरी सोनं आपण खरेदी केलं पाहिजे, चांदी खरेदी केलं पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती एकदम बक्कड आहे त्यांनी हिरे मोती खरेदी केले पाहिजे. कोणी घर खरेदी करत असेल किंवा कोणी नवीन घरात प्रवेश करत असेल, त्याचबरोबर कोणी गाडी खरेदी करत असेल, कोणी सायकल खरेदी करत असतं. प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार खरेदी करतात. पण हो, खरेदी करण्याचा आनंद मात्र प्रत्येकजण लुटत असतात. तर यावर्षी सोनं चांदी तर आता असं झालं आहे की सोन्याचा भाव एवढा वाढला आहे, तो 80,000 लवकरच गाठणार आहे आत्ता तरी. आणि सर्वसामान्य माणूस एवढं सगळं काही घेऊ शकत नाही. हा, मग ते महिलांचं आपलं असतं की आपल्या पतींना आपण सांगतो की मला सोनंच घ्यायचं आहे, की धनतेरसला सोनं घेतलेलं चांगलं असतं आणि धनतेरसला सोनं घेतल्यावर खूप चांगलं होतं. धनतेरसला सोनं घेतल्यावर खूप चांगलं होतं मान्य आहे, पण प्रत्येकजण ते सोनं घेऊ शकतो का? गुंजभर तरी सोनं सुद्धा घेऊ शकतो का? पण 1 ग्राम जरी घ्यायला गेलं तर 8,000 रुपये लागतात. अर्धा ग्राम घ्यायला गेलं तरी 4,000 रुपये लागतात. असेही भरपूर लोक आहेत जे 4,000मध्ये संपूर्ण दिवाळीचा किराणा आणून दिवाळी साजरी करतात. म्हणून ज्या गोष्टी मनाला आनंद देणार आहेत त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींचा मान आहे त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. याचा अर्थ असं नाही की सोनं चांदी खरेदी करू नका तुम्ही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सोनं चांदी काय असेल ते घ्या आणि त्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा पण करायची आहे. पण ज्याच्याकडे नाही तर त्यांना तुम्हाला सांगते की तुम्हाला काय घ्यायचं आहे. खरं तर या वस्तू धनतेरसच्या दिवशी खरेदी करायच्या असतात. धनतेरसच्या दिवशी एकतरी वस्त्र खरेदी करावं. वस्त्र म्हणजे काय, स्वतःसाठी कपडे, बायकोसाठी साडी, आईवडिलांसाठी किंवा लेकरं बाळांसाठी काही तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला माहिती आहे आजच्या काळात सुद्धा असेही काही भरपूर घर आहेत जे धनतेरसच्या दिवशी बायकोला एकतरी साडी, अगदी 200-300ची साडी तरी देतात किंवा घरातला करता धरता व्यक्ती जो कोणी असेल तो घेत असतो. कारण जोपर्यंत घरातली कुलस्त्री आनंदी राहत नाही तोपर्यंत तुम्ही सोनं चांदी हिरे मोती कितीही खरेदी करा पण तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही. तर आजकाल भरपूर स्त्रिया नेहमी शॉपिंग करतात, म्हणजे कधीही शॉपिंग करतात. तर मग या एवढ्या धनत्रयोदशीला काम नको. मग जर तुम्ही साडी किंवा बाकी कपडे घेऊ नाही शकत तर मग देवघरातील देवांना वस्त्र नक्की खरेदी करा. धनतेरस दिवशी एक लाल रंगाचा वस्त्र कुठेही बाजारात तुम्हाला लोकल शॉपमधून मिळून जाईल. तुम्हाला तो खरेदी करायचा आहे. दुसरं म्हणजे गजंतलक्ष्मी. गजंतलक्ष्मी घेताना जोडींनी घ्यावी. गजंतलक्ष्मी ही अष्टलक्ष्मीपैकी एक लक्ष्मी मानली जाते. तुमच्या घरात जर नसेल तर तुम्ही आवर्जून ती गजंतलक्ष्मी खरेदी करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही शंख खरेदी करू शकता. त्यानंतर श्रीयंत्र तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेही खरेदी करू शकता. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही सेवा करणार असाल तरच घ्यायच्या आहेत. धनतेरस दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करायची असते, जी आरोग्याची देवता मानली जाते. धनतेरस दिवशी धन्वंतरी देवीचा फोटो आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते धनतेरसच्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. आता ताई, या सगळ्या वस्तू धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायच्या का? तर या बाकीच्या गोष्टी तुम्ही आधी खरेदी केल्या तरी चालेल, पण धनतेरसच्या दिवशी यातली एक तरी गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे. आता मी तुम्हाला धन्वंतरी देवीचा फोटो सांगितलं तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, कारण या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करत असतो.
जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा त्या 14 रत्नांमधून धन्वंतरी देवता सुद्धा प्रगट झाल्या होत्या. आणि खरं सांगू का, पैसा म्हणजे काय, आपलं शरीरच आहे. आपलं शरीर ही खूप मोठी संपत्ती आहे. आजकाल जगात त्याला महत्त्व आहे आणि त्याला जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा शरीर चांगलं असेल तर माणूस जगाच्या पाठीवर काहीही करू शकतो. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं धनतेरसच्या दिवशीचं धन म्हणजेच धने आपण ज्याला म्हणतो. तर त्या दिवशी आपल्याला धने खरेदी करायचं असतं. आपण या दिवशी आपले धने कोणालाही द्यायचे नाहीत. जर कोणी शेजारचं मागायला आलं तरीही द्यायचं नाही. धनतेरसच्या दिवशी धने आवर्जून खरेदी करा. पहिला मान त्या धन्यांना आहे, कारण धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून पहिला मान त्या धन्याचा असतो. अगदी 5-10 रुपयाचे तुम्ही धने खरेदी करू शकता आणि धनतेरसच्या दिवशी तुम्हाला हे धने खरेदी करायचे आहेत. भले तुम्ही आधीमध्ये कधी खरेदी केली तरी चालेल, पण 5-10 रुपयाचे का होईना तुम्हाला या धनत्रयोदशीला त्याच दिवशी खरेदी करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही सांगता धने कोणाला देऊ नका, मग आमचे तर दुकान आहे, मग कसं काय? मग पण तुम्ही जेव्हा त्यांना धने देणार आहात त्या स्वरूपात तुम्हाला लक्ष्मी मिळणार आहे. ज्याचा उद्योगधंदा आहे त्यांना तो एक व्यवसाय आहे, कारण त्यांच्या मार्फत त्यांना धन मिळतो, पैसा मिळणार आहे. समजा आपल्या घरी कोणीतरी शेजारचं आलं आणि धने मागितलं, आपण समजा त्यांना धने दिले पण ते लोक आपल्याला पैसे आणून देणार आहेत का? नाही ना. मग ज्याचा उद्योगधंदा आहे त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यानंतर हा असा झाडू, ज्याला काही ठिकाणी किरसुनी म्हणतात, कुठे शिरई म्हणतात, तर आमच्याकडे इकडे झाडू म्हटलं जातं. याला खूप महत्त्व आहे. ही खरी लक्ष्मी आहे. दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी या सगळ्या गोष्टीचं प्रथम मान आहे. त्यानंतर येतं ते सुगड. सुगड म्हणजे किंवा काही ठिकाणी बोळके म्हणतात, तर काही ठिकाणी खण म्हणतो. असे सुगडे आपल्याला 5 आणायचे आहेत. या धनतेरसला आपल्याला त्या सुगड्यांची पण पूजा करायची असते. यानंतर येतं ते सूप. तुम्हाला सूप माहिती असेल, कुठे सुपडा म्हणतो. तुम्हाला गावाकडे आपण ज्वारी गहू साफ करतो ना, तर ते सूप पण तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सूप असेल तर तुम्ही नका घेऊ, जर नसेल तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही कोणताही ग्रंथ खरेदी करू शकता जो तुमच्या घरात नाही, जो तुम्हाला वाचायचा आहे, त्याचं पठण करायचं आहे, तो ग्रंथ तुम्ही खरेदी करायचा आहे. धनतेरस दिवशी सप्तधान्यांची पूजा केली जाते. सप्तधान्य त्या धान्यापैकी त्याच्यातले एक तरी धान्य तुम्ही घरी आणायचं आहे, खरेदी करायचं आहे. धान्य म्हणजे काय, हे आपले कडधान्यच असतात. परत डाळी असतात, मग ते मूग डाळ असो किंवा तूर डाळ असो, हरभरा डाळ असो किंवा अशी कोणती पण, किंवा ज्वारी आहे, बाजरी आहे, तर हे आपलं धनच आहे. त्याची सुद्धा आपण पूजा करायची आहे. आता आपण दिवाळीला साफसफाई करतो, सगळा किराणा भरतो, तर तेव्हाच आपण असं कोणतंही धान्य आणायचं आहे. तुमच्याकडे जे कोणतं धान्य नाही आहे किंवा जे कोणतं धान्य कमी आहे तर ते तुम्ही आणू शकता. तुम्ही ते 1 किलो आणू शकता किंवा अर्धा किलो किंवा पाव किलो किंवा तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही आणू शकता. पण त्याचा तुम्हाला धनतेरस दिवशी पूजा नक्कीच करायची आहे. यासोबतच तुम्हाला कोणत्या देवाचा किंवा देवीचा फोटो आणायचा असेल किंवा काही मूर्ती आणायची असेल तर तुम्ही या दिवशी आणू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण माता लक्ष्मीला शुद्ध गाईचं तूप अतिशय प्रिय आहे. मग याचा अर्थ असा आहे का की म्हशीचं तूप प्रिय नाही? गाय आपल्या हिंदू धर्मात तिचं खूप पावित्र्य आहे आणि गाय जे का आपल्याला दूध देते त्याने आपण तूप बनवतो आणि ते तूप अमृतासमान असतं. आणि बघा, गाईच्या तुपाचा पिवळा कलर असतो, कारण ते सोन्याचं प्रतीक असतं, ते शुद्धतेचं प्रतीक असतं, म्हणून ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही तुपाचा अगदी छोटासा डब्बा सुद्धा आणू शकतो किंवा तुम्ही जर वापरत असाल रोज तर तुम्ही मोठा डब्बा आणू शकतो. धनतेरस दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे.
तुम्ही त्या दिवशी कवडा पण खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे असेल तर खरेदी करायची गरज नाही. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ आणायची आहे आणि यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. तर या ज्या काही वस्तू होत्या त्या तुम्हाला धनतेरसच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत. तर या ज्या काही वस्तू होत्या तर या तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. झालेली सेवा महादेवांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.